मंडळी आपल्या घरात पूजा असो, सण असो किंवा कुठलाही धार्मिक कार्यक्रम अनेक मुलींना आणि महिलांना एक गोष्ट आजही ऐकावी लागते. पाळी असेल तर पूजेला बसायचे नाही आणि याच एका गोष्टीमुळे अनेक जणी मासिक पाळी काही दिवस पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेतात. मेडिकलमध्ये सहज मिळतात म्हणून त्या सुरक्षित असतीलच असं नाही, पण तरीही या गोळ्या किती धोकादायक ठरू शकतात याचा विचार फार कमी लोक करतात. बंगळुरूमध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली. 18 वर्षांची इंजिनिअरिंग शिकणारी मुलगी घरात पूजा होती म्हणून तिने पाळी थांबवण्याच्या हॉर्मोनल गोळ्या घेतल्या. काही दिवसांनी तिच्या पायात तीव्र वेदना सुरू झाल्या. तपासणी केली आणि समोर आलं डीव्हीटी म्हणजे शरीरात रक्ताची गुठळी तयार झाली होती. डॉक्टरांनी तातडीने उपचार सांगितले, पण उशीर झाला आणि एका तरुण मुलीचा जीव गेला. ही घटना नक्कीच दुर्दैवी आहे, पण प्रश्न फक्त एका घटनेचा नाहीये. प्रश्न आहे त्या मानसिकतेचा जिथे आजही मासिक पाळीकडे नैसर्गिक प्रक्रिया म्हणून नाही तर अपवित्रता म्हणून पाहिलं जातं आणि पूजा, लग्नसराई अशा काळात मुलींना पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घ्यायला लावल्या जातात. या गोळ्या शरीरात नेमके कोणते बदल करतात? डीव्हीटी म्हणजे काय? तसंच श्रद्धा, परंपरा आणि आरोग्य यामध्ये समतोल राखणं इतकं कठीण का होत चाललंय? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अपूर्वा आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, आता ही घटना नेमकी कशी घडली हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण वरवर पाहिलं तर ही फक्त पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळी घेतली इतकी साधी गोष्ट वाटते, पण प्रत्यक्षात त्यामागे आरोग्याशी संबंधित खूप गंभीर धोके दडलेले असतात. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे आपल्या समाजात अशा गोष्टी इतक्या सामान्य झाल्या आहेत की अनेकदा त्याकडे कोणी गांभीर्याने पाहत नाही. बंगळुरूमध्ये राहणारी ती 18 वर्षांची मुलगी इंजिनिअरिंग शिकत होती. आयुष्यात पुढे काहीतरी मोठं करायचं स्वप्न पाहणारी, साधं आयुष्य जगणारी एक सामान्य मुलगी. घरात पूजा होती आणि त्याच काळात तिची मासिक पाळी येणार होती. आता अनेकांना हे साधं वाटेल, पण आपल्या अनेक घरांमध्ये अजूनही पाळी आली की मुलींना धार्मिक कार्यक्रमांपासून दूर ठेवलं जातं. पूजेला बसायचं नाही, मंदिरात जायचं नाही, देवाला हात लावायचा नाही, अशा गोष्टी आजही अनेक मुलींना ऐकाव्या लागतात. त्यामुळे घरच्यांना नाराज करायचं नाही, पूजा चुकवायची नाही, एवढ्याच विचाराने त्या मुलीने मासिक पाळी काही दिवस पुढे ढकलण्यासाठी हॉर्मोनल गोळ्या घेतल्या. तिच्यासाठी कदाचित ही खूप छोटी गोष्ट असेल, कारण अशा गोळ्या मेडिकलमध्ये सहज मिळतात. अनेक महिला आणि मुली त्या वापरतात. कुणी ट्रिपसाठी घेतं, कुणी लग्नासाठी, कुणी धार्मिक कार्यक्रमांसाठी. त्यामुळे सगळे घेतात म्हणजे सुरक्षित असतील असं अनेकांना वाटतं, पण प्रत्यक्षात कोणतीही हॉर्मोनल गोळी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणं धोकादायक ठरू शकतं. कारण प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं. काही लोकांमध्ये या गोळ्यांमुळे गंभीर साईड इफेक्ट्स होऊ शकतात आणि हीच गोष्ट त्या मुलीसोबत घडली. काही दिवसांनी तिच्या पायात आणि मांडीत तीव्र वेदना सुरू झाल्या. सुरुवातीला कदाचित स्नायू दुखत असतील, थकवा असेल असं वाटत असेल, पण वेदना वाढत गेल्या. शेवटी ती डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी तपासणी केली आणि विचारलं की अलीकडे काही औषधं घेतली आहेत का? तेव्हा तिने सांगितलं की पाळी पुढे ढकलण्यासाठी हॉर्मोनल गोळ्या घेतल्या होत्या. त्यानंतर स्कॅन करण्यात आला आणि समोर आलं एक धक्कादायक वास्तव. तिच्या शरीरातील खोल रक्तवाहिनीत रक्ताची गुठळी तयार झाली होती. या स्थितीला डीप वेन थ्रोम्बोसिस म्हणजे डीव्हीटी म्हणतात. आता डीव्हीटी म्हणजे नेमकं काय? तर आपल्या शरीरात रक्त सतत वाहत असतं, पण काही परिस्थितींमध्ये रक्त घट्ट होऊन गुठळी तयार होऊ शकते, विशेषतः पायांच्या खोल रक्तवाहिन्यांमध्ये. सुरुवातीला ही गुठळी फक्त वेदना, सूज किंवा जडपणा निर्माण करते, पण सगळ्यात मोठा धोका तेव्हा असतो जेव्हा ही गुठळी तुटून शरीराच्या दुसऱ्या भागात जाते. जर ती फुफ्फुसांपर्यंत पोहोचली तर प्लुमोनरी इम्बोलिझम नावाची जीवघेणी परिस्थिती निर्माण होऊ शकते. यात अचानक श्वास घेण्यास त्रास होतो आणि काही वेळा मृत्यू होऊ शकतो. डॉक्टरांनी सांगितलं की त्या मुलीच्या शरीरातील गुठळी कॉमन इलियाक व्हेन पर्यंत पोहोचली होती. ही शरीरातील अशी नस असते जी रक्ताला हृदयापर्यंत नेते. याच नसमध्ये गुठळी झाल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली होती. व्हॅस्क्युलर सर्जन डॉक्टर विवेकानंद यांनी तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा सल्ला दिला, कारण वेळेत उपचार झाले असते तर परिस्थिती नियंत्रणात आणता आली असती. पण काही कारणांनी उपचारात उशीर झाला आणि एका 18 वर्षांच्या मुलीचा जीव गेला. एका छोट्या निर्णयाने संपूर्ण आयुष्य संपलं. आता इथे सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो, तो म्हणजे या हॉर्मोनल गोळ्या शरीरात नेमकं काय करतात? मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी ज्या गोळ्या वापरल्या जातात त्यात मुख्यतः नॉरेथिस्टेरॉन यांसारखे हॉर्मोन्स असतात. काही वेळा कंबाईन्ड ओरल कॉन्ट्रासेप्टिक पिल म्हणजे एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टिन असणाऱ्या गोळ्याही वापरल्या जातात. डॉक्टर विशिष्ट परिस्थितीत या गोळ्या देतात, पण जेव्हा या गोळ्या स्वतःहून घेतल्या जातात तेव्हा धोका वाढतो, कारण या गोळ्या शरीरातील रक्त गोठण्याची प्रक्रिया वाढवू शकतात. शरीरात रक्त पातळ ठेवणाऱ्या नैसर्गिक प्रथिनांचं प्रमाण कमी होतं आणि रक्त गुठळी होण्याची शक्यता वाढते.
जगभरात या विषयावर संशोधन झालंय. दी लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात कंबाईन हॉर्मोनल कॉन्ट्रासेप्टिक वापरणाऱ्या महिलांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो असं स्पष्ट सांगण्यात आलंय. काही संशोधनांमध्ये हा धोका 3 ते 9 पट जास्त असल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे जर या हॉर्मोनल गोळ्यांसोबत सामान्य पेनकिलर्स घेतल्या तर धोका आणखी वाढू शकतो आणि हे खूप सामान्य आहे. कारण पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळी घेणाऱ्या अनेक महिला वेदना कमी करण्यासाठी पेनकिलर घेतात. पण या सगळ्या प्रकरणात सर्वात मोठा मुद्दा आहे तो समाजाच्या मानसिकतेचा. आजही अनेक घरांमध्ये मासिक पाळीकडे नैसर्गिक प्रक्रिया म्हणून पाहिलं जात नाही. मुलींना मंदिरात जाण्यापासून रोखलं जातं, पूजा करू दिली जात नाही, काही ठिकाणी त्यांना वेगळं बसवलं जातं आणि मग त्या मुली स्वतःच्या शरीराकडे तडजोड करायला लागतात. लोक काय म्हणतील, घरच्यांना वाईट वाटेल, परंपरा मोडली जाईल या दबावाखाली त्या स्वतःच्या आरोग्याचा विचार मागे टाकतात. खरं पाहिलं तर मासिक पाळी ही शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यात लाज नाही, अपवित्रता नाही. त्यामुळे या विषयावर घरात उघडपणे बोलणं खूप गरजेचं आहे. कोणतीही हॉर्मोनल गोळी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका. मेडिकलमध्ये सहज मिळते म्हणून ती पूर्णपणे सुरक्षित असेलच असं नाही. कारण काही वेळा छोटासा निर्णय आयुष्यभराची किंमत मागू शकतो. ती 18 वर्षांची मुलगी आज आपल्यात नाही, पण तिची गोष्ट समाजाला एक मोठा प्रश्न विचारून जाते. श्रद्धा आणि परंपरा जपताना आपण एखाद्याच्या आरोग्याचा आणि जीवाचा धोका दुर्लक्षित तर करत नाही ना. म्हणूनच मंडळी, या सगळ्या घटनेकडे तुम्ही कसं पाहता? समाजाची मानसिकता बदलणं जास्त गरजेचं आहे की अशा औषधांबद्दल जागरूकता वाढवणं? दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.